उशीचा जीव घेतीस का काय? अगं गुदमरल की उशी. काय करत होतीस? हे विचारणारी तू कोण? ही माझी रूम आहे, मी काही पण करेन आणि काल या रूम मध्ये घुसून. आय हेट यू गावछाप. ए बाई, मी माझं नातं काय ते सांगितलंय आणि माझा हक्क बी सांगितलंय आणि मग तू म्हणतेस तसं घुसलोय. तुला जर पटत नव्हतं तर तू सांगायचं होतंस, तुझं मत मांडायचं होतंस. ए कमी टमी, मला तुझ्यासोबत डिबेट नाही घालायची, कळलं? मला तुझी फक्त वाट लावायची. तू काय जरा खुळसट आहेस का ग? हा, समोरच्याचं पटलं नाही का समोरच्याची वाट लावायची, एवढंच तुझ्या डोसक्यात विचार येतात. अगं आपल्या मतांची, आपल्या विचारांची ताकद मांडता आली पाहिजे. अनिका बरोबरच आहे, म्हणूनच तर तुला समोरच्याला समजून घेता येत नाही की नाही. अनिका, एखाद्या गोष्टीला दोन बाजू असतात, पर दोन्ही बाजू बरोबरच आहेत असं नसतंय की नाही. मला हे पाहिजे, मी हे मिळवणारच, असं तुझं लहानपणापासून चालत आलंय, म्हणून असं झालंय तुझं. बास की ग, आता मोठी झाली आहेस तू, जरा तर सुधर, जरा समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. एक मोठी बहीण आहे म्हणून तुला समजवतोय. आपल्याला समोरच्याचं पटत नसेल तर समोर लढायची ताकद ठेवायची, हे असं रडीचा डाव करायचा नाही. आणि काय ग, तू माझ्या तोंडावर उशी ठेवून मला मारायचा प्रयत्न करत होती. वा, चांगलंय बाई तुझं. झालं झालं तुझं लेक्चर. पाहावं तेव्हा लेक्चर देत असतेस. उद्या तू बघच. बरं आहे तुझं, चूक करायची ती करायची, उलट मला उत्तर द्यायची. मी अनिका महाजन आहे, कळलं का? अनिका महाजन. मी उलट बोलेन नाही तर सुलट बोलेन, तुला काय आहे? ओले अनिका महाजन, एवढी अक्कड. बर बाई, आता मी काय सांगतो ते नीट ऐक हा. मी बी कमळी राजन महाजन आहे आणि तुझ्यासारखी लाडवलेली नाही मी. गावच्या मातीत वाढलेलो आहे मी आणि माझे पाय बी अजून जमिनीवरच आहेत. आता तू किती बी नाटकं कर अनिका, मी तुला सरळ वाटणीवर आणतो की नाही बघ. तू किती बी रागराग कर, मी तुला तुझ्या जागेवर आणणार. किती बी माज दाखवतो तुला तुझी जागा. किती बी उलट बोललीस की नाही, तुला मी सुलट करणार. आणि तुझ्या या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, कारण मी या घरची मोठी नाते. आता मी इथंच राहणार आहे. अरे देवा अनिका, आता तुझ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे की नाही. मग तू आता आजपासून आउट हाऊस मध्ये राहायचं. चला आत्ताच घेऊन जातो तू. अरे कमळे, तू बोल. अनिका, अगं बोल ना, डॅडला सांग ना काय झालंय ते, होऊ दे नाही एकदाची शिक्षा. बस. Shut up. डॅड, मला नाही याबद्दल काय बोलायचं. का? कमळीची चूक असेल तर सांग ना तू मला, मी देतो तिला शिक्षा. नो, आजीने शिकवलंय ना, दुसऱ्याची चूक असेल तरी आपण मोठं बनायचं आणि माफ करून टाकायचं. मग मी या गावछापला माफ करते. अनिका, तुझं डोकं फिरलंय का ग? नाही ना, मग सांग ना काय झालंय ते एकदाच. मला असं वाटतं ह्या बहिणी बहिणीच आपापसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. आपण उगाच मध्ये नको पडायला. रात्र खूप झाले, तेव्हा जाऊन झोपा. कमळे, तुला काही अक्कल? मूर्ख आहेस? एवढी चांगली अपॉर्च्युनिटी हातातून घालवलीस? बावळट आहेस का? चान्स घालवला नाहीये, थोडक्यात वाचलीये. काय? खरी माती हिनेच खाल्ली असणार. हीच काहीतरी नक्की चुकीचं वागली असणार. मी काय केलंस? मी त्या कमळीला उशीने तिचं तोंड दाबून ना मारणार होती.
तिथे नव्हतीच, मागे उभी होती. अक्कल आहे तुला की सगळी अक्कल उशीच्या खाली ठेवून आलीस तू? स्वतःच्याच खोलीत स्वतःच्याच उशीने त्या मुलीचा जीव घेते. तुला काय जेलमध्ये जायचंय बिंडोक? अहो दे. काय आई? हो आता कळलंय ना तिला तिचं चुकलंय ते. हो ना? ए बाळा, कळलंय ना? तू असं काही करणार नाहीयेस. शांत राहायचं. आणि तुला सांगितलं ना, तिचा काटा कसा काढायचा, तिचं काय करायचं हे सगळं मी बघेन. मी आहे ना.